नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति. लास्ट टाइम आपण स्टार्ट केलं द्वौ द्वे द्वे इज डिपेंडिंग ऑन द द्विवचनम. प्रथम घटक द्वौ द्वे द्वे. ओके. अँड लास्ट टाइम आपण बघितलेलं द्वौ द्वे मधला पुल्लिंगम अँड स्त्रीलिंगम. नाउ वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द नपुंसकलिंगम अँड वी हॅव टू रिवाइज अगेन पुल्लिंगम एज वेल एज स्त्रीलिंगम. सी पेज नंबर व्हॉट, पेज नंबर 10 द्वौ द्वे द्वे. पेज नंबर 10 तुम्ही काढायचं, टेक्स्टबुकमधलं ओपन करायचं आहे. ओके. देन सी द्वौ द्वे द्वे इज अ द्वौ इज अ पुल्लिंगम, द्वे इज अ स्त्रीलिंगम, द्वे इज अ नपुंसकलिंगम. आपण झालेलं आपण असं रिवाइज करतोय आणि आपण लास्टला बघणार नपुंसकलिंगम. आता द्वौ द्वे द्वे कसं बनतंय? एनी धातू प्लस त, लाईक दॅट. पठ प्लस त पठतः, छात्रौ पठतः, लाईक दॅट. नृत्य प्लस त नृत्यतः. ओके, अंडरस्टँड? ओके. आता छात्रौ पठत, याच्यामध्ये पठत का लिहिलं आहे? बिकॉज छात्रौ इज द टू छात्र. ओके, टू स्टुडंट्स आर देअर, दॅट्स वाय वी यूज पठतः. म्हणजे काही असेल तर आपण द्वे, छात्रौ पठतः, तर तह यूज करायचं आहे द्विवचनासाठी. वी हॅव टू यूज हिअर ओनली तह फॉर द द्विवचनम. See in the textbook page number 10, etau means those, this pullingam. etau shunakau, etau khadatah, kau khadatah, etau shunakau khadatah. And meaning is these are two dogs, these two are eating. Who are eating? These two dogs are eating. Okay, in the place of this etau, अगर इथे एकच कुत्रा असता, इथं वन डॉग इज देअर, हाऊ कॅन वी फॉर्म द दिस सेंटेन्स? एषः शुनकः, एषः खादति. कः खादति? एषः शुनकः खादति. इन द प्लेस ऑफ टू शुनक, अगर मेनी मोर दॅन टू असतील तर आपण आता ज्यामध्ये कसं यूज करणार? बहुवचनामध्ये. ओके. एते शुनकाः, एते खादन्ति. ओके, का खादन्ति? एते शुनकाः खादन्ति. ओके, अंडरस्टँड? के खादन्ति? एते शुनकाः खादन्ति. देन हियर तौ मीन्स तोच पुल्लिंगम. तौ बालौ, तौ खेलतः, कौ खेलतः? तौ बालौ खेलतः. इन दिस पिक्चर टू बालक दिसतात आहे. तौ बालौ, तौ खेलतः, कौ खेलतः? तौ बालौ खेलतः. देन दोज आर टू बॉईज, दोज आर टू प्लेइंग. हू आर प्लेइंग? दोज टू बॉईज आर प्लेइंग. आपण ऑलरेडी घेतलेलं म्हणून फक्त मी वाचते आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. देन सी, आता आपण थोडंसं म्हणणार आहोत एक वचनम. शिक्षकः शिक्षकौ शिक्षकाः, वैद्य वैद्यौ वैद्याः, चित्रकार चित्रकारौ चित्रकाराः, सैनिकः सैनिकौ सैनिकाः. दिस इज ॲप्लिकेबल ओनली फॉर द पुल्लिंगम. कोणासाठी ॲप्लिकेबल आहे? पुल्लिंगमसाठी. ओके. वी कॅन यूज लाईक द देवः देवौ देवाः, छात्रः छात्रौ छात्राः. ओके, अंडरस्टँड? वी कॅन यूज पुरुषः पुरुषौ पुरुषाः, गायकः गायकौ गायकाः. वी कॅन यूज इन द प्ले ओनली कौ इज द ॲप्लिकेबल. औ इज द ॲप्लिकेबल फॉर ओनली फॉर द पुल्लिंगम, नॉट नपुंसकलिंगम, नॉट स्त्रीलिंगम. गॉट इट? देन नेक्स्ट वन वी कॅन सी शिक्षकौ, वैद्यौ, चित्रकारौ, गायकौ, सैनिकौ, याचकौ, वृद्धौ, पुरुषौ, बालकौ, सिंहौ, रक्षकौ. What is the meaning of rakshakau? Rakshakau means like that security guard. You can see the like that say protector of the family. Understand? Then next one. This is the Srilingam. In the Pullingam we use etau. In the Srilingam we use ete. Understand? These two. There are two ladies are there singing. Okay. Then like that ete gaike. Okay, ete gaike. In the स्त्रीलिंगम गायिके. Okay, in the for the द्विवचन we use a. Under the for द्विवचन we use a. Like that गायिका गायिके, माला माले.
छात्रा छात्रे, बालिका बालिके. एते गायिके, एते गायतः. I already told तः is used here in the द्विवचनम only. के गायतः, एते गायिके गायतः. Okay, understand? के गायते, का के काः. Okay, like that. सा ते ताः, का के काः. In the place of एते, okay, there are two gayikas are there. We use only one gayika. So what is how sentence form? एषा गायिका, एषा गायती. का गायती, एषा गायिका गायती. जर जास्त असतील गायिका तर म्हणजे प्लुरलमध्ये असं बहुवचनामध्ये तर आपण काय म्हणणार, एताः गायिकाः, एताः गायन्ति. काः गायन्ति, एताः गायिकाः गायन्ति. स्वतःलाच प्रश्न विचारायचा आणि स्वतःच आन्सर फॉर्म करायचं. खूप सिम्पल आहे, कारण की वी ऑलरेडी स्टडी अबाउट द कह का किम अँड के कुर्वन्ति. कह का किम इज ॲप्लिकेबल फॉर द एकवचनम, के कुर्वन्ति इज ॲप्लिकेबल फॉर द बहुवचनम, अँड द्वौ द्वे द्वे इज ॲप्लिकेबल फॉर द द्विवचनम. These are two lady singers. These two are singing. Who are singing? These two lady singers are singing. Then, okay, in the pullingam we use. Okay, in the pullingam we use tau, but in the strilingam we use te. Understand? Te. What is the meaning of te? Those two. Te vidyarthineyau. In the these see. We use here गायिके. तो why are we using here विद्यार्थिनीयो? What a विद्यार्थिनी. तो see, विद्यार्थिनीयो is the main word of विद्यार्थिनीयो is a विद्यार्थिनी is a ending in e. And ending in e is there, we use in the place of e yo. Okay, like that in the Marathi when you form the means वचनम, वचन बदला नदी, तर आपण काय करतो, नद्या, घटी, घट्या. ओके, लाईक दॅट की आपण असं एंडिंग इन ई असेल तर आपण काय करतो, या प्रत्यय लावतो. इन द सेम इन संस्कृत ऑल्सो देर आर ज अगर एंडिंग इन ई असेल तर आपण द्विवचन करताना यौ प्रत्यय लावतो. विद्यार्थिनी, विद्यार्थिनेयौ. अंडरस्टँड? वेलनी, वेलन्यौ. अंकनी, अंकन्यौ. अंडरस्टँड? ते विद्यार्थिनेयौ, ते पठतः. के पठतः, ते विद्यार्थिनेयौ पठतः. इन द प्लेस ऑफ ते वी कॅन यूज वन विद्यार्थिनी इज वन स्टुडंट इज देयर. सा विद्यार्थिनी, सा पठती. का पठती, सा विद्यार्थिनी पठती. अंडरस्टँड? द नेक्स्ट वन, दोज आर टू गर्ल स्टुडंट. दोज आर टू रीडिंग. Who are reading? Those two girl students are reading. Understand? Those are two girl students. Those are two reading. Those who are reading, those two girls are reading. In the place of te, we can use here in the plural form. Sa te taha. Taha vidyarthiniyah. Taha pathanti. Kaha pathanti? ताः विद्यार्थिनीयः पठन्ति. विद्यार्थिनीयः यः लागतं. इन द द्विवचनम यौ इज देर and in the बहुवचनम यह is there. विद्यार्थिनी यह is cut, यह is there. यह okay. Visarga is visarga is there. Understand? The next one, in the स्त्रीलिंगम पेटिका, पेटिके, पेटिकाः. See, in this पेटिके, निवेदिके, पुस्तिके, लेखन्यो is there change in यौ. Understand? पेटिका, निवेदिका, पुस्तिका, there is a no visarga is there. Understand? Okay. But here पेटिकाः, निवेदिकाः, पुस्तिकाः. Okay. लेखन्य पेटिका, पेटिके, पेटिकाः. निवेदिका, निवेदिके, निवेदिकाः. पुस्तिका, पुस्तिके, पुस्तिकाः. लेखनी, लेखन्यो, लेखन्यः. अंडरस्टैंड?
Now we have to see Napusakalingam. Understand? In the Napusakalingam, see, in the Pullingam we use in the Dvivachanam etau. In the Strilingam we use ete. And in the Napusakalingam we use also ete. Okay? In the Strilingam we use also ete. Like that, see. एते वाहने, एते गच्छतः, के गच्छतः, एते वाहने गच्छतः. वाहने, वाहने is declined like वाहने is a neuter gender, means napusakalingam. Okay, वाहने is the ekvachanam vahanam, in the dvivachanam vahane, in the bahuvachanam vahanani. You already studied about a kamalam, kamale, kamalani, kamalam, kamale, ete, like that, etat kamalam, etani kamalani. Okay, ete vahane, ete gachatah, ke gachatah, ete vahane gachatah. In the place of ete we can use eshah, eshah, sorry, in the place of ete we can use etat, etat vahanam. एतत् गच्छति, किं गच्छति, एतत् वाहनं गच्छति. In the place of ete we can use etani, is the bahuvachanam. Etani vahanani, etani gachanti, कानि गच्छन्ति, etani vahanani gachanti. Understand? And this is used for the dvivachanam. Ete pronoun, vahane is the noun, gachatah is the kriyapat. Okay, then ke is the prashnarthak and ete vahane gachatah. Vahane means vehicle, gachata means going. So how can the sentence, these are two vehicles, these two are going. What are going? These two vehicles are going. Again we can see in the Sanskrit, these are two vehicles, ete vahane, these two are going. Ete gachatah, what are going? Ke gachatah, these two vehicles are going. Ete vahane gachatah. Now we can see in the place of, in the Napusakalingam we use te. What is the meaning of te? Those two. In the Napusakalingam, those two. How can the sentence form? Te pushpe, te vikasatah, ke vikasatah, te pushpe vikasatah, te pushpe, te vikasatah, ke vikasatah, te pushpe vikasatah. Okay, in the Pullingam, in the place of dual, in the dvivachanam we use, in the Pullingam आपण काय यूज करतो? ते, बरोबर, तौ, सह, तौ, ते, तौ. Okay, in the Strilingam, te, and in the Napusakalingam also we using a te. Tau, te, te. Te pushpe, te vikasatah, ke vikasatah, te pushpe vikasatah. In this see, te pushpe is the two flower, vikasata means blooming, and ke is the prashnarthak sarvanam. Okay, te pushpe vikasatah. Okay, how can the sentence form? See, those are two flowers, te pushpe. In the place of pushpe we can use the kamale, te kamale. Okay, for the two kamal, te pushpe, for the two flowers. Okay, if are there two children are there, then we can use te apatye. Okay, if two flowers are there, te pushpe. If two vehicles are there, te vahane. Understand? Te pushpe, those are two flowers. Te vikasatah, those are two blooming. Okay, ke vikasatah, what are blooming? Te pushpe vikasatah, those two are blooming. Now we have to see the next one. How can the forms of Napusakalingam? Okay, vimanam, ekvachanam, vimane, dvivachanam, vimanani, bahuvachanam. This is applicable for only for the Napusakalingam.
वनम एकवचनम, वने द्विवचनम, वनानि बहुवचनम. धनम एकवचनम, धने बहुवचनम, धनानि. सॉरी धने द्विवचनम, धनानि बहुवचनम. यानम एकवचनम, याने द्विवचनम, यानानि बहुवचनम. सी in the ekvachanam ma is there. It is applicable only for the napusakalingam. In the dvivachanam a vimane vane dhane yane. Okay, in the bahuvachanam ani viman ani vimanani, vana ani vanani, dhana dhanani, yana yanani. Understand? According to this, we have to see there are two Mahilas are there. Okay, they are going to read writing the something. तर how can sentence for महिले. आता एक महिला असेल तर आपण ना महिला, पण दोन महिले असेल तर आपण का ना महिले. महिले लिखतः. ओके. बालिके नृत्यतः. टू बालिकाचा अर्थ. आता एकच बालिका असेल तर बालिका नृत्यती. अजून जास्त असेल तर बालिकाः नृत्यन्ति. देर आर टू बालिका इज बालिके नृत्यतः. देन टू बॉयज आर देर बालौ खेलतः. इफ वन बॉय इज देर, हाउ कॅन द सेंटेन्स फॉर बालः खेलती. दोन ॲनिमल्स इकडे दाखवले तर मृगौ धावतः. जर एकच असेल तर मृगः धावती. जर मेनी असेल तर मृगाः धावन्ति. ओके. Again we see, after that we have to see the next slide. Okay, ekvachanam and dvachanam tables are there. Chhatrah patati. We have to change in the द्विवचनम छात्रो पठत. तर तुम्ही विचार करा की छात्र का आलं. आपण छात्रे यूज नाही केलं. ओके. देन आपण नपुसकलिंगम यूज नाही केला, तर पुल्लिंगम का यूज केलं. तर हाऊ कॅन यू नो ते की पुल्लिंग आहे. तर यू हॅव टू सी द एकवचनम. इन द क्वेश्चन छात्र इज देर, तर बट ऑब्वियस इज द पुल्लिंगम. छात्रः, वैद्यः, चित्रकारः, पुरुषः, बालकः. ओके. जेवढे पुल्लिंग आहे त्याला काय येतं, विसर्ग येतं. आणि जेव्हा आपण पुल्लिंगमचं द्विवचनम करतो तर काय होतं, छात्रौ. छात्रः पठति, छात्रौ पठतः. ओके. व्याघ्रः गर्जति, व्याघ्रौ गर्जतः. These two examples of a pullingam. Then मार्जारः पिबति, मार्जारौ पिबतः. पुरुषः पश्यति, पुरुषौ पश्यत. When we changing in the ekvachanam to dvivachanam, in the dvivachanam au is there. In the pullingam only. Students listen carefully. In the ekvachanam in the place of subject. In the kriyapad ti is there for the ekvachanam. In the dvivachanam tah is there for the dvivachanam. छात्रः पठति, छात्रौ पठतः. व्याघ्रः गर्जति, व्याघ्रौ गर्जतः. मार्जारः पिबति, मार्जारौ पिबतः. पुरुषः पश्यति, पुरुषौ पश्यतः. In these two example, first example in the kamalam vikasati is the napusakalingam. Kamalam pushpam. Okay. Kamalam vikasati, kamale vikasata. When the changing in the ekvachanam to dvivachanam we use a. Kamale vikasata, pushpe vikasata. Is a nauka is the strilingam because this is the ending in a. Nauka is the ending in a. Whenever ending in a is there, is the ending in a or e is the strilingam. Nauka tarati, nauke taratah. Okay, like that. Chhatra patati, chhatre pathatah. Balika patati, balike
पठतः. इन द प्लेस ऑफ कमलम वी कॅन यूज यानम गच्छति, याने गच्छतः. डू यू अंडरस्टँड दिस? ओके, अंडरस्टँड. तुम्हाला एक नपुसकलिंग पण समजले. आपण पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुसकलिंगम तिन्हीचा द्वौ द्वे द्वे याच्या माध्यमाने चांगलाच अभ्यास केलेला आहे द्विवचनाचा. जर नाही समजा परत व्हिडिओ रिवाईज करून घ्यायची आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सगळं तुम्हाला जे आहे ग्रामर ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. बिफोर टू गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड, आता आपल्याला बघायचं आहे गाय. नाव वी हॅव टू सी द नेक्स्ट स्लाइड. ओके, तर गायते नंदत हस्तकुटुंबकम आपण हे गाणं बघणार आहोत. हे परिचयाचं आपला पाठ, त्याच्या पाठाच्या खालीच हे गायत नंदत हस्तकुटुंबकम गाणं दिलेलं आहे फक्त आपल्या मजेसाठी. ओके, तर हस्तकुटुंबकम म्हणजे काय? हस्त मीन्स हात, हँड. अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ कुटुंबकम? कुटुंबकम मीन्स फॅमिली. ओके, आता इथे बघितलेलं आहे की हाताची 5 बोटं 1 2 3 4 5 अँड एव्हरी बोटाचं काहीतरी, एव्हरी फिंगरचं काय ना काय महत्त्व आहे. जसं आपल्या हातामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये घराची जी माणसं आई वडील भाऊ बहीण आणि तुम्ही त्यांचं काही महत्त्व असतं, त्याचप्रमाणे हे हात जे आहे ते सुद्धा कुठल्याही एका बोटाशिवाय राहू शकत नाही. एका बोट नसेल तर हात परिपूर्ण नसतो. हात हा जेव्हा पूर्ण होतं की 5 बोटं एकत्र येऊन काम. कुठली वस्तू उचलायची असेल तर आपण काय एका बोटाने उचलतो का? नाही, बाकीच्या बोटांचा सुद्धा सपोर्ट लागतो. तसं फॅमिलीजमध्ये सुद्धा एकमेकांच्या सपोर्टने आपण आपली फॅमिलीचा दिवस कसा जातो? आनंदात जातो. तर पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे अंगठा. ओके, मीन्स थंब. एषः स्नेहालू तातः. त्याला काय सांगितलेलं आहे? थंबला तातः. तात मीन्स फादर, स्नेहालू अफेक्शनेट फादर. अस्य नाम अंगुष्ठः. आणि याचं नाव काय? व्हॉट इज हिज नेम? अंगुष्ठः. एषः स्नेहालू तातः अस्य नाम अंगुष्ठः. ओके, देन दिस निकटे निवसती ननु माता. आज बापांच्या साईडला कोण असेल? माता. दिस इज युअर मदर. नाम तर्जनी तस्याहा. तिचं नाव काय? तर्जनी. ओके, थंबचं नाव काय? अंगुष्ठः आणि हिचं नाव काय? तर्जनी. अंडरस्टँड? देन थर्ड फिंगर. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा. नाम मध्यमा तस्य. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा. दीर्घतमा म्हणजे काय? लॉंग. बघा सगळ्यामध्ये ही लॉंग दिसते आहे. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा. काय? एल्डर सिस्टर. ओके, एल्डर डॉटर. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा. नाम मध्यमा तस्य. ज्येष्ठा मीन्स एल्डर, पुत्री मीन्स डॉटर. तिचं नाव काय आहे? मध्यमा. देन चौथी, फोर्थ वन इज द तस्या भगिनी मनोरमा. दीर्घतमाची भगिनी. भगिनी मीन्स व्हॉट? सिस्टर. मनोरमा. व्हॉट इज नेम? मनोरमा. ओके, मनोरमा म्हणजे मधल्या साईडच्या बाजूचं बोट. अस्ति ननुसा अनामिका. तिला काय म्हणतो आपण? अनामिका. ओके, अँड लास्ट वन अंते भवती कनिष्ठ बाला. सगळ्यात छोटी मुलगी कनिष्ठ बाला, तिला बोलतो आपण तस्या नाम कनिष्ठिका. तिचं नाव काय आहे? कनिष्ठिका. ओके, अँड लास्ट वन हस्तद्वयेन प्रणमामी आशीर्वादम विंदामी. आणि आपण 2 हाताने प्रणमामी, आय बो डाऊन टू विथ 2 हँड्स अँड व्हॉट वी गेट? आशीर्वादम. ओके, आता हात जोडले तर आपल्याला काय मिळतं? आशीर्वादम. तर अकॉर्डिंग टू दॅट सी अगेन आपण गाणं एकत्र बोलायचं आहे. ओके, एषः स्नेहालू तातः अस्य नाम अंगुष्ठः. यद्कटे निवसति ननु माता नाम तर्जनी तस्याः. ज्येष्ठा पुत्री दीर्घतमा नाम मध्यमा तस्याः. तस्या भगिनी मनोरमा अस्ति ननु सा अनामिका. अन्ते भवती कनिष्ठ बाला तस्या नाम कनिष्ठिका. हस्तद्वयेन प्रणमामि आशीर्वादं विंदामि. हस्तद्वयेन प्रणमामि आशीर्वादं विंदामि. हे तुम्हाला अजून एक नवीन संस्कृतमध्ये गाणं शिकायला मिळालं की हे 5 बोटं जी आहेत हाताची त्याची तात हो.
माता, दीर्घतमा, ओके, देन मध्यमा आणि लास्ट वन कनिष्ठ बाला. हे 5 जण घरातले 5 जणांचं काय आहे महत्त्व आहे. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तसं आपण सुद्धा आपल्या घरातल्या जे फॅमिलीशिवाय राहू शकत नाही. म्हणजे एकत्र राहणं, युनिटी इज द बेस्ट, किती इम्पॉर्टंट आहे. ओके, एकत्र राहिलं तर आपण कोणतेही काम इझिली करू शकतो, कुठल्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो, असं ह्या पोएमचं महत्त्व आहे. म्हणजे युनिटीमध्ये राहणं किती इम्पॉर्टंट आहे आणि आपल्यासाठी चांगलं आहे. तर आजचं सेशन मी इथेच संपवते. द्वौ द्वे द्वे चांगल्या प्रकारे वाचायचं. ही कविता गायत घरात म्हणायची आहे, घरी सांगायची आहे, आईवडिलांना म्हणून दाखवायची आहे. अंडरस्टँड? ओके, आपण पुन्हा भेटूया नवीन चॅप्टर सकट पुढच्या वेळी नक्की. धन्यवाद. पुनर्मिलामः.